हाय मित्रांनो, शुभ सकाळ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्रवास विथ रोहन या चॅनलवर. आज सुट्टी असल्या कारणाने छोटासा प्रवास करत आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा. आजचा प्रवास हा पालघरमधील असलेला हमरापूर गाव आहे, त्यामध्ये मिनी वृंदावन आहे. तर ते एक्सप्लोर करण्यासाठी जात आहे. तर तुम्ही पण प्रवासाचा आनंद घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला चालू करूया आजचा प्रवास. तुम्ही मुंबईच्या दिशेने येत असाल तर हा मनोरचा ब्रिज आहे. मनोरचा ब्रिज च्या खालून आपल्याला जायचं आहे तिरुवाडा रोडला. तर मनोरच्या ब्रिजच्या खालून आणि जर तुम्ही इथून वाडा रोड पकडायचा आणि तिथून आता इथून 5 मिनिटं अंतरावरून हमरापूरचं गेट येईल. गेटच्या आतून आपल्याला काहीतरी 5-6 किलोमीटर आतमध्ये आहे आपलं मिनी वृंदावन. ते आला वाघाचा. आता मनोरच्या ब्रिजच्या खाली, मनोरचा ब्रिज खालून इथं आला का आपल्याला वाडा रोड पकडायचा आहे. वाडा रोड वरून 2-3 किलोमीटर अंतरावर हमरापूरचा गेट लागेल. हाय मित्रांनो, हमरापूरचा नाका. इथून ऑटो पण भेटतात आणि आपला प्रायव्हेट व्हेकल पण जाऊ शकतो. पण माझ्या मते प्रायव्हेट व्हेकल बेस्ट आहे, कारण की संध्याकाळी जर तुम्ही येत असाल तर इथं सगळे बंदच असतं. ऑटो पण बंद असतात आणि काहीच नसतं. तर प्रायव्हेट व्हेकल बेस्ट आहे. इथून 5-6 किलोमीटर अंतरावर आपला मिनी वृंदावन चं टेम्पल आहे. तर चला जाऊया गेटवर. ही आहे एंट्री. इथं बाईक आहे आणि इथं कार पार्किंग आहे. पार्किंग सुविधा इथं फ्री आहे, तर तुम्ही येऊ शकता कार घेऊन. कार कुठं गाडी गाडी बघू शकतात, गाडी पार्किंगला लावले. तर ही 2 व्हीलरची पार्किंग आहे आणि त्या साईडला 4 व्हीलरची पार्किंग आहे. तर तुम्हाला यायचं असेल इथे तर बाय ट्रेनने पण येऊ शकतात. ट्रेनने जर यायचं असेल तर पालघर स्टेशनला उतरायचं, तिथून वाडा किंवा मनोरला जाणारी बस पकडायची. मनोरला उतरला तर तुम्हाला हमरापूर पर्यंत यायला ऑटो पण आहेत आणि शेअरिंग टॅक्सी पण आहे. तर तुम्हाला हमरापूर पर्यंत यावं लागेल आणि तिथून तुम्हाला शेअरिंग ऑटो, शेअरिंग टॅक्सी करून इथे यावं लागेल. नाहीतर आपलं प्रायव्हेट गाडीने आलात तर डायरेक्ट मनोरच्या ब्रिजचा खालून वाडा रोड पकडायचा आणि हमरापूरवरून टर्न घेऊन 6-7 किलोमीटर आतमध्ये हे मिनी वृंदावनचा प्लेस आहे. 10:30 बजे का टूर के लिए आना है तो साथ में चल सकते हैं, ऐसे घूम के ऐसा आ सकते हैं, अपने आप भी घूम सकते, दोनों है. चलो हम जा रहे हैं. गाइडेंस श्री कृष्ण भगवान की जय, वृंदावन धाम की जय. तो यहाँ से मथुरा भगवान का जन्म स्थान है, यहाँ राधा रानी का जन्म स्थान है. हरे कृष्ण.
त्यांच्यासोबत आपण पूर्ण मंदिर परिक्रमा करत आहोत. श्रीमती राधाराणीचं जन्मस्थान आहे. श्रीमती संपूर्ण जागेची आता त्यांनी माहिती दिली आहे. तर माहिती ऐकून आता पूर्ण ही जागा आहे ती फिरतोय. तर बघू शकाल पूर्ण फॉरेस्ट एरिया आणि खूप छान अशी माहिती दिली त्यांनी. आणि आता इथं जर तुम्हाला यायचं असेल तर पूर्ण दिवस काढून या, कारण की पूर्ण दिवस फिरायला जाणार, इतका मोठा एरिया आहे. ही जागा आहे ना, ही गंगादेवीची आरती होते. जर तुम्हाला गंगादेवीची आरती पाहिजे असेल तर संध्याकाळी 6 वाजताचा टाईम असतो. 6 वाजता इथं सर्वजण जमा होतात आणि गंगादेवीची आरती घेतात. तर तुम्हाला पण गंगादेवीची आरती पाहिजे असेल तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबा, तुम्हाला भेटून जाईल गंगादेवीची आरती. जेवून लोक स्वतः प्लेट धुवायची आपापली आणि इथे ठेवायची. ही एक चांगली पद्धत आहे. ही बघा, स्वतः धुवायची. मोफत जेवण आहे आणि जेवणाची लाईन. जेवण झालं आताच. फ्रीमध्ये जेवण आहे इकडे. आणि तुम्हाला जर इथं स्टे थांबायचं असेल तर स्टेचा पण ऑप्शन आहे. जर थांबून तुम्ही पूर्ण एक्सप्लोअर करत असाल तर बेस्ट आहे, कारण की फिरायला खूप मोठी जागा आहे ही आणि खूप काही शिकण्यासारखं आहे इकडे. तर तुम्ही येऊन बघू शकतात. पूर्ण मंदिर पूर्ण झालं गोवर्धन इको विलेज फिरून. तर तुम्ही पण या, अनुभव घ्या. खूप व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. चला भेटूया आपण पुढच्या प्रवासाला.